तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातून मन हेलावून टाकणारी आणि प्रत्येकाच्या अंतकरणाला चटका लावणारी बातमी समोर आली. शेती वाचवण्यासाठी कर्ज घेतलं, कर्ज फेडण्यासाठी दिवस रात्र कष्ट केले, पण निसर्गानं ही साथ दिली नाही. अवकाळी पाऊस, गारपीट, शेतीमालाला उत्पादन खर्च इतका भाव मिळाला नाही आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत करत अखेर एका युवक शेतकऱ्यानं जीवनच संपवलं. बागलाण तालुक्यातल्या तरसाळी गावातील उमेश वामन रोंदळ, वय वर्षे अवघे 38, हा शेतीच्या संकटाशी झुंज देत होता. वाढते कर्ज, आर्थिक विवंचना आणि शेतातील सततचा तोटा यामुळे त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते. या सर्व घटनेमुळे आता एक मोठा प्रश्न उभा राहतोय. अन्नदात्याचा जीव इतका स्वस्त झालाय का? शेतकरी जिवंत असताना त्याच्या वेदना कुणाला का दिसत नाही? नुकसान झाल्यानंतर मदत वेळेवर का पोहोचत नाहीये? आणि शेतीमालाला योग्य भाव का दिला जात नाहीये? या सर्व दुर्दैवी घटनेत सर्वाधिक उद्ध्वस्त झालंय ते उमेश रोंदळ यांचं कुटुंब. त्यांच्या पश्चात 13 वर्षाचा मुलगा आणि 15 वर्षाची मुलगी असा परिवार. या दोन निष्पाप लेकरांच्या भविष्याची जबाबदारी आता कोण स्वीकारणार? हा प्रश्न आज समाजासमोर उभा आहे. ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची नाहीये, तर ती शेती व्यवस्थेला आणि प्रशासनाला विचार करायला भाग पाडणारा इशारा आहे. या प्रकरणाची तातडीने आता दखल घ्यावी. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत, कर्जमाफी आणि मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सहाय्य हे जाहीर करावं. प्रशासन ह्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रखर न्यूज साठी तुषार रोंदळ, तरसाळी.